दरम्यान महाविकास आघाडीत युती असल्याचं वाटत नाही, त्यांचं हम साथ साथ हे कधी दिसलंच नाही अशी टीका फडणवीस यांनी केलेली आहे। खरं तर हम आपके है कोण अशी विरोधकांची परिस्थिती झाल्याचंही ते म्हणालेत, तेही ऐकूयात। आपण बघितलं असेल की हम साथ साथ है अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही। हम आपके है कोण चालतीच परिस्थिती तिथे आहे। चहापानावर त्यांनी बहिष्कार घातला। आता त्यांना ही संधी होती, जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती। त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, पण संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं, आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं, म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं, पण त्या संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला। म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं। पण मला असं वाटतं की काही हरकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक कोणी वक्तव्य करताय आणि त्याला सरकार कोणालाही वाचवणार नाही। छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच। आम्हाला महाराज पुरेपूर माहिती आहे आणि महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच काम करणारे आम्ही आहोत। आम्ही तर पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही तिघही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नाही, छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम करतो। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे विनाकारण काहीतरी गोष्टी सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे। दरम्यान सध्या राज्यात खरं तर चर्चेत असलेल्या HSRP मुद्द्यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली, ऐकूया। इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग GST आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस, आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग GST आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस। आता त्यांचा GST आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे, कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाहीत, 5-10% काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण। त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही काही चूक करत असू तर अंकुश ठेवणं हे चौथ्या स्तंभाचं कामच आहे। फक्त आमची विनंती त्यात एवढीच आहे की आपण सरकारची बाजू सोबत दिली तर त्यातनं जे काही कन्फ्युजन्स आहेत ते कन्फ्युजन होत नाही। कारण आपल्याला माहिती आहे की आजकाल डिजिटल मीडियामुळे ती बातमी 5 मिनिटात इतक्या ठिकाणी चालली जाते की या सगळ्या ठिकाणी त्याचे मग खुलासा देता देता आमच्या देखील नाकी नऊ येतात। तर मला वाटतं निश्चितपणे आपण हा प्रयत्न केला पाहिजे। ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही, मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही। तर मला असं वाटतं की म्हणजे जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करीन किंवा दादांकडचं असेल तर त्यांच्याशी चर्चा करीन। पण मला असं वाटतं की एक वातावरण जे तयार करण्यात येत आहे की बाबा काहीतरी इथे ओढताण चाललेली आहे, वन अपमॅनशिप करणं चाललेलं आहे आणि आता मुख्यमंत्री कुठेतरी शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या गोष्टी कशा बंद करता येतील किंवा कुठेतरी कट टू साईज कसं करता येईल, तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे। 27 फेब्रुवारीला त्यांनी आणखी एक पत्र दिलं आहे, प्रेस रिलीज केली आहे की त्यामध्ये त्यांच्या पत्रात किंवा त्यांच्या जे काही त्यांनी पत्रव्यवहार केला त्या भ्रष्टाचार किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा कोणताही उल्लेख नाही। त्यामुळे तुम्ही तर ते छापून झाले, म्हणजे तुमची बातमी देखील त्यांनी खोटी ठरवली। शेवटी बघा ती फ्रान्स कंपनी आहे, त्याचा आम्ही शेवटी आदर करणार। परदेशी कंपनी आहे, परदेशी गुंतवणूक आली पाहिजे। त्यांनी 2 पत्र, एक तर पत्र विदाऊट सहीचं दिलं होतं, दुसरं पत्र सहीचं दिलं। बरं, त्यांनी न्याय कुणाकडे मागायला पाहिजे? मुख्यमंत्र्यांकडे मागायला पाहिजे, नगर विकास मंत्री MMRD मंत्री माझ्याकडे मागितलं पाहिजे। त्यांनी थेट कुणाला पत्र दिलं? आपले रेसिडेंट कमिशनर दिल्ली त्यांना दिलं। तर त्यामुळे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी 27 फेब्रुवारीला आता पत्र एक दिलंय, ते तुम्ही आता तुमच्या मीडियात दाखवलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।